ओम शनेश्वराय नमः। न्यायदेवता, कर्मफलदाता असं ज्याचं वर्णन केलं जातं तो आहे शनिग्रह। ग्रहमालेमध्ये अत्यंत संथ गतीने हळुवारपणे चालणारा एकमेव ग्रह म्हणजे शनिग्रह आहे। प्रत्येक ग्रहाचा राशी बदलाचा एक विशिष्ट कालावधी असतो। शनिग्रह एका राशीमध्ये 2.5 वर्ष असतो, म्हणजेच शनिग्रह दर 2.5 वर्षांनी आपली राशी बदल करत असतो। एक राशीतून पुन्हा त्याच राशीमध्ये येण्याकरता शनिग्रहाला जवळजवळ 30 वर्षे लागतात। शनिग्रह हा ग्रहमालेमध्ये अत्यंत महत्त्वाचा ग्रह आहे। शनिग्रहामुळे 7.5 आणि पनोती म्हणजेच ढय्या अडीचकी सुरू होत असते। या शनिग्रहाचा प्रभाव सर्व 12 राशींवरती पडत असतो। सध्या शनिग्रह कुंभ या राशीमध्ये विराजमान आहेत। ते मार्च 2025 पर्यंत या राशीमध्ये राहणार आहेत, परंतु शनिग्रह येत्या 29 जूनला मध्यरात्री 12:35 वक्री होणार आहे, म्हणजेच मागील राशीमध्ये ते प्रवेश करणार आहेत। हा कालावधी 15 नोव्हेंबर पर्यंत म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत राहणार आहे। हा जो कालावधी आहे तो जवळजवळ 135 दिवसांचा कालावधी आहे। त्यामुळं काही राशींना अडचणींमध्ये वाढ होईल, समस्यांचा त्यांना सामना करावा लागेल, तर काही राशींना मोठा दिलासा मिळेल, मोठा चांगला फायदा देखील होईल। अडचणी कमी होऊन यशप्राप्तीचा मार्ग मोकळा होईल। तर ज्या राशींना फायदा होणार आहेत त्या राशी आज आपण या ठिकाणी जाणून घेऊया। पहिली रास आहे मेष रास। मेष राशीसाठी शनी 10व्या आणि 11व्या घराचे स्वामी असणार आहे। शनी 11व्या घरामध्ये वक्री होत आहे, याचा मोठा फायदा तुम्हाला होणार आहे। लाभस्थानामध्ये शनिग्रह वक्री झाल्यामुळं त्याच्यापासून निश्चितच कुठेतरी चांगला लाभ होणार आहे। या काळात तुम्ही करत असलेल्या कामामध्ये फायदा होईल, आर्थिक परिस्थिती सुधारेल, पगारामध्ये वाढ होईल, प्रमोशन मिळेल। तुमच्या प्रामाणिक मेहनतीने तुमच्या अनेक दिवसांची इच्छा तुमच्या या काळामध्ये पूर्ण होताना दिसतील। तुम्ही तुमच्या कुटुंबाला देखील वेळ देऊ शकाल, तुमची आवक वाढेल, आर्थिक परिस्थिती सुधारेल। अनेक दिवसांपासून प्रमोशनसाठी तुम्ही वाट पाहत असाल तर या काळात प्रयत्न केल्यास तुम्हाला निश्चितच प्रमोशन मिळेल। दुसरी राशी आहे मकर राशी। मकर राशीच्या पहिल्या आणि दुसऱ्या स्थानाचा कारग्रह शनिदेव आहे। या काळात शनिग्रह 2ऱ्या स्थानामध्ये वक्री होणार आहे, त्यामुळं तुमची या काळामध्ये आर्थिक स्थिती चांगली राहील। अडलेली कामं, पैशाची कामं पूर्ण होतील। पैशाचे नियोजन होऊन विनाकारण होणारा खर्च कुठेतरी थांबताना दिसेल। तुम्ही या काळात गुंतवणूक केल्यास त्यातून चांगला आर्थिक लाभ होईल। यापूर्वी काही गुंतवणूक केलेली असेल तर त्याचा फायदा देखील या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळेल। अनेक दिवसांपासून घर, प्रॉपर्टी, वाहन, जागा खरेदी घेण्याची इच्छा आहे, तर ती इच्छा कुठेतरी पूर्ण होईल। घरातील मंडळींचे, वडीलधाऱ्यांचे आणि विशेष करून तुमच्या आई वडिलांचं सहकार्य या काळामध्ये तुम्हाला मिळेल। त्यामुळे आपण ठरवलेले कार्य, हाती घेतलेले कार्य पूर्ण होईल। तिसरी रास आहे कुंभ रास। कुंभ राशीत असणारा शनिग्रह याच राशीमध्ये वक्री होणार आहे, त्यामुळं आर्थिक प्रश्न सुटेल, पैशाचे कामं होतील। सध्या सुरू असणारी ओढातोड, जीवनात येणारी चढ उतार कुठेतरी या काळामध्ये थांबेल। कामानिमित्त काही छोटे मोठे प्रवास होतील, आळस कमी होईल, मनात चांगले विचार येतील, नकारात्मक विचार कमी होतील। त्यामुळं निर्णय क्षमता वाढेल, देवाधर्माकडे ओढ निर्माण होईल, धार्मिक यात्रा घडतील, देवदर्शन घडेल। या काळात नशिबाची